पक्षी अंगणी उतरती देखा गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय धातु मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे रंजवू चित्तासे काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू संतासी रंजवू चित्तासी आपुलिया पक्षी अंगणी उतरती देखा गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे परिचयातला अगदी गोड अभंग तुम्हा सर्व बापांच्या सेवेसाठी घेतलाय। या अभंगामध्ये माझे नाथ महाराजांनी सांसारिक जीवाला योग्य असं मार्गदर्शन म्हणजे उपदेश या अभंगातून केलाय। विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळींना ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप हेल्पट्यानं बोलवलंय बरोबर आहे का नाही। वैकुंठवासी कैलासवासी आमचे रामराव देवराव सवंडकर यांच्या 13वी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी गोड नियोजन या कुटुंबियांनी केलंय। नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचे गुणीजन कार्यक्रमाचा मंडप कार्यक्रमाची सगळं सौंदर्य जर पाहिलं तर महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार असं म्हणणार नाही की 13वीचं कीर्तन आहे। असं वाटतंय आपला अमृत महोत्सव चालू आहे त्या निमित्त काल्याचं कीर्तन माझं एवढं सुंदर वातावरण तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। वातावरणही चांगलं आहे लोकही प्रसन्न आहे गुणीजनही महाराष्ट्रातील दिग्गज सर्वच मंडळी आहे। अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार करू। जाणं या निसर्गाचा नेम आहे थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे। जाणं या निसर्गाचा नेम आहे जाणं या प्रकृतीचा नेम आहे जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं। बऱ्याचशा वेळ
तेरवीच्या कीर्तनाला गेलो, दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलो, वर्षश्राद्धाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय रडतात आणि आम्हाला सांगतात, ओ दादा खूप काही कष्ट केले हो माझ्या आईने आमच्यासाठी, आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिचे तू तर यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज येतो, आता तिचे आरामाचे दिवस आले, तिच्या ते खाण्यापिण्याचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. बसणारी मंडळी, लोक तुम्हालाही सोडून गेले गड्यांनो, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाही, लक्ष देऊन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाही रे. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य गड्यांनो. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव टेंभुर्णी नाहीये, तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव वसमत नाहीये, तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव परभणी नाहीये, नांदेड नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, जग नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे गड्यानो, जोही व्यक्ती जन्माला त्याला जायचे. कबीर बाबा सांगतात, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा वार वेगळा आहे. पण जोही व्यक्ती जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला जायचंय. महाराज सांगतात, अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकांना यात्रा संपून जाऊ लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले. बसणारे मंडळी, आमच्या रामरावांच्या तेरवी निमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व जनता जनार्दन माय बापाला माझी विनंती आहे, अरे जाणं तुमच्याही हातात नाही गड्यानो, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाहीये आणि कधी जाणार आहे मलाही माहित नाहीये. पण इथं बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. महाराज, मी ज्यांच्या तेरवी निमित्त उपस्थित आहे त्यांनी जीवनामध्ये किती संपत्ती कमवली, त्यांच्याकडे जमीन किती, त्यांची मुलं काय करतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण त्या एकट्या माणसासाठी इथं बसायला जागा पुरत नाही, त्यांनी जीव कमवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं, म्हणे अगदी सरळ जीवन आहे. पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव घेतलं की कोणी म्हणणार आदर्श व्यक्ती आहे. कोणत्या गोरगरिबीचं मुलीचं लग्न असू द्या, मुलाचं लग्न असू द्या, मुलगी गेल्यानंतर संध्याकाळी भांडे घासून हा महात्मा घरी जात होता, म्हणून एवढे लोक जमा झालेले आहेत. अरे नाही तर महाराष्ट्रामध्ये असे काही अभागी लोक आहे की जिवंतपणी लोक त्यांच्या मरणाची वाट पाहतात ना, हा कधी मरल अशी लोक वाट पाहतात. मला तर एवढंच सांगायचं, लोकांनी आपल्या मरणाची वाट पावली एवढे दिवस जगूच नका गड्यांनो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या मंदिरासमोर आहे, तो राजा गेला ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्रात कळाली
त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला नवल नाहीये, त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं यातही नवल नाहीये, त्यांच्या सर्व जवळपासच्या लोकांना दुःख झालं यातही नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराज सोबत प्राण सोडला होता. बसणारे मंडळी, तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी 1000च्या स्टॅम्पवर लिहून देतो तुम्हाला आणि मला. पण तुमच्यानी माझ्यासाठी 2 लोक तरी रडले पाहिजे याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. विठाला 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 जीवन थोडं जगा गड्यानो, पण जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. अरे बोल याच्यापेक्षा दुसरं प्रमाण देतो. तुका म्हणे का मरणाची सरी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा त्या कीर्ती जगा माझी. तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. मंडळी, माणूस किती चांगला होता, माणूस किती चांगला वादक होता, माणूस किती चांगला गायक होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, माणूस किती चांगला समाजसेवक होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. जिवंतपणे आतापर्यंत कधीच कोणाचं महत्व कळालं? अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो महाराज. जिवंतपणे तुम्हाला काय, मला सुद्धा त्या माय माऊलीचा आश्रम माहित नव्हता. इथं बसणाऱ्यापैकी 95% लोकांना त्या माय माऊलीनं काय कार्य केलं हे मेल्यानंतर मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ती अनाथाची माय होती. इथं सिद्ध होण्यासाठी तुम्ही खूप चांगले समाजसेवक आहात, तुम्ही खूप चांगले परमार्थिक आहात, तुम्ही खूप चांगले समाजाची सेवा करणारे आहात, गायक आहात, वादक आहात, हे सर्व या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मातीत जावं लागतं. मग प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे. कधी जाणार आहे तुम्हालाही माहीत नाही, कधी जाणार आहे मलाही माहीत नाही, पण जात असताना असं जा की निश्चित आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांनी तेरवी तरी आपली घातली पाहिजे, आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांनी आपली पुण्यतिथी तरी घातली पाहिजे, आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांनी आपलं वर्षश्राद्ध घातलं पाहिजे, दशक्रियाविधी घातली पाहिजे. अरे या जगामध्ये असे काही लोक आहे की जिवंतपणी त्यांना पोरं सांभाळत सुद्धा नाहीये. या जगामध्ये असे काही लोक आहेत जिवंतपणी पोरं त्यांना भाकरी घालत नाहीये. काय मेल्यानंतर त्या लोकांनी अपेक्षा करायची माझी दशक्रियाविधी होईल आणि माझी तेरवी होईल. म्हणून ज्यांच्या तेरवी निमित्त आपण उपस्थित आहोत, निश्चित त्यांनी चांगलं काम केलंय म्हणून एवढे मोठे गुणीजन महाराज मंडळी, सर्व मंडळी आपण त्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. हे बघा, लक्ष देऊन ऐका. तेरवी करणं, वर्षश्राद्ध करणं, याचं कारण त्यांच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी राबवलेला जो कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती, जाणं या निसर्गाचा नेम आहे. मी नेहमी सांगतो, कबीरा कबीरा हो
कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांना, गावातल्या लोकांना, अरे माणूस किती चांगला होता त्याच्या अंत्ययात्रेमध्ये जाऊन चर्चा करतात लोक. ओ दादा किती गोड माणूस होता हो, आमच्या टेंभुर्णीमध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता हो महाराज. गोरगरिबाला मदत करायचा, वारकऱ्यांना सहकार्य करायचा, सप्ताहामध्ये सर्वात पुढे असायचा. कोणाच्या लेकीबाळीचं लग्न असलं तर हा सेवा करायचा. एवढा चांगला माणूस कसा बरं एवढ्या लवकर गेला. अशी जर कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा असेल तर समजून चालवतो देव माणूस आहे. काही लोक मेले की तिकडे गौऱ्या रचना चालू असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतात महाराज बरं झालं हो आमच्या टेंभुर्णीची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला नाही, यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही, यांनी एक सुद्धा जमिनीचा व्यवहार चांगला होऊ दिला नाही. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी, एवढे दिवस जगू नका, जीवन थोडं जगा. महाराष्ट्र कोणाच्याही जयंत्या नाही साजऱ्या करत रे गड्यानो, महाराष्ट्र कोणाच्याही पुण्यतिथ्याही साजऱ्या करत नाही. इथं बसणारे मंडळी, बसणाऱ्या 85-80% लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहीत नाहीये. पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं नाहीये, खापर पंजोबाचं असेल तर टपर पंजोबाचं माहीत नाहीये, टपर पंजोबाचं असेल तर चपर पंजोबाचं मला माहीत नाही. तुमचा देव जाणे काय सांगा, बरोबर आहे का नाही. मग मला तुम्हाला एवढं सांगायचं, ज्या पंजोबाने जमीन कमवली, ज्या पंजोबाने प्रॉपर्टी कमवली, वतनदारी तुमच्या आणि माझ्यासाठी कमवली, त्या पंजोबाचा साधा फोटो तुमच्या आणि माझ्या घरात नाहीये. छत्रपतीला जाऊन एवढे वर्ष झाले पण असं घर नाही की माझ्या राजाचा फोटो नाहीये, असं घर नाहीये की माझ्या तुकोबरायचा फोटो नाहीये, असं घर नाहीये की माझ्या ज्ञानोबरायचा फोटो नाहीये. काय केलं महाराज, वाक्य लिहून ठेवा माझं काळजावर. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना रे, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना रे, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. आणि ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी या महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जीवन किसी के का माणूस म्हणा. पण अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नाथ महाराजांचा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. नाथ महाराज या अभंगातून तुम्हाला आणि मला जीवन जगण्याचं सूत्र सांगतायत. जेवढे काही संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले त्यांनी तुम्हाला या जीवन जगण्याचं सूत्र सांगितलंय. शास्त्रकार सांगतात की मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे, मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य आला कशासाठी हेच विसरून गेलाय. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. नुसता माणूस पळतोय महाराज, कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एका मुक्ती हो मुक्ती अंतराय गेला, हिंदवारिया दिल पावला, माया माझे सहित नेनती कोणी, माझे सहित नेनती हो, माझे सहित नेनती कोणी, माझे सहित नेनती कोणी. सर्व सुखाची ये आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हो हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जन्म गेला, जन्ममुक्ती यज्ञ नाही गेली, दिन पावला, माया वेष्टीला दिव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, शब्द ऐका बरं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती. यज्ञ हा शब्द नाहीये, आपण सगळे यज्ञच म्हणतो. यज्ञाचा याचा काय सांग, यज्ञ शब्द काय, यज्ञ. मी खरं सांगू का महाराज, कानपाठ पाठांतर पाहिजेतच नाही महाराज.
जर आपण हरिपाठाची परीक्षा घेतली ना बाबा, वारकरी संप्रदायामध्ये जर हरिपाठाची परीक्षा घेतली तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, कीर्तनकार, गायक, वादक, मठाधिपती, गडकरी, सगळे फडकरी फिडकरी तर कमीत कमी 100%पैकी 95% नापास होतील महाराज. किती? कारण आपला हरिपाठ म्हणजे मुखपाठ नाहीच आहे, कानपाठ आहे. सगळा महाराष्ट्र यज्ञ म्हणतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. यत्न या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाही, का पळतो हेही कळत नाही. खरं सांगू तुम्हाला, ज्याच्याकडे पैसे नाही त्यानं पळणं साहजिक आहे. ज्याच्याकडे पैसा भरपूर तेही पळतोय महाराज. ज्याच्याकडे काही नाही तेही पळतच आहे, आणि ज्याच्याकडे सर्व काही तेही पळतं. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, आणि ज्याला दररोजचे 2-2 येते डायरेक्ट कोमात आहे महाराज. ज्याला वाजवता येत नाही तेही तानात आहे, आणि जे महाराष्ट्रात 1 नंबर वाजवतो ते सुद्धा कोमात आहे महाराज. ज्याला गाता येत नाही तेही टेन्शन मध्ये, आणि जे एकदम स्वरबद्ध गातं ते सुद्धा टेन्शन मध्ये. सुखी कोण आहे? एक सांगू का महाराज तुम्हाला, समाधान, आनंद, सुख या गोष्टी जर तुम्ही मानत असाल तर ह्या गोष्टी थांबण्यात आहे गाड्यानं, पळण्यात अजिबात नाहीये. पळण्यात आनंद नाहीच आहे. तुम्ही जेवढं पळसाल तेवढं दुःख वाढतंय महाराज. मी सांगू तुम्हाला, माझ्या वडिलाजवळ कधी कधी 10 रुपये नसले तरी ते हसत असतात, आणि त्यांना कधी लागले तर गाय छाप खायला माझ्याकडून पैसे घेतात. मामा ते तुमच्यासारखे, हा ते कधीतरी म्हणतात, ए महाराज मला 10 रुपये दे ना. 10 रुपये त्यांच्या खिशात 10 रुपये नसले तरी ते पडले की झोपतात. मी तर कधी कधी विचार करतो, 10 रुपये खिशात नसताना माणूस एवढ्या आनंदात कसा झोपू शकतो? याचं कारण असं आहे, पैशात आनंद नाहीये, प्रसिद्धीत आनंद नाहीये. आनंद, समाधान, सुख ह्या ज्या गोष्टी ना, देवानं तुम्हाला ज्या सत्तेत ठेवलं त्या सत्तेत आनंदात समाधानी राहायचं महाराज. आता बरेचसे लोक तुम्ही कीर्तनाला आलेले, काही बिचारे 2 व्हीलरवर आलेले, काही पायी आलेले, काही स्विफ्ट घेऊन आलेले, काही विनो घेऊन आलेले, आणि काही त्यांच्या परिस्थितीने काही इंडिओर घेऊन आलेले. ज्याची त्याची परिस्थिती आहे, शिट्टी मारतो. कमी कर. आता कीर्तन संपलं, जेवण झाल्यानंतर 2 व्हीलरवर जे माणसं चालले, लक्ष देऊन ऐका. कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर जेवण झाल्यानंतर जे माणसं रस्त्याने चालले, तर रस्त्यावर पायी चालणाऱ्या माणसाने 2 व्हीलरवाल्याकडे नाही पाहायचं, 2 व्हीलरवाल्याने पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. अरे याला कोण दिवसी बैसोनी हाती हरा, कोण दिवसी माया हो, कोण दिवसी याला घरी जायला 30 मिनिटं लागणार आहे, मी तर 10 मिनिटात घरी पोहोचतोय. पण 2 व्हीलरवाल्याला एवढी खाज आहे, ते शांत बसत नाही. ते स्विफ्टवाल्याकडे पाहतं. कशाकडे पाहतं? स्विफ्टवाल्याकडे पाहतं. बरं, स्विफ्टवाल्यानं तरी विचार करावा ना, आपण किती आनंदात आहे. 1 लिटरमध्ये 25 किलोमीटर आपली गाडी चालते, मस्त आनंदात आहे. पावसाचा ताण नाही, थंडीचा ताण नाही. पण स्विफ्टवाल्याला एवढी खाज आहे, ते विनोवाल्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाहीये. विनोवाल्यानं तरी थांबलं पाहिजेत का नाही? एका कीर्तनाचे 15,000 देतो, त्याच्यापेक्षा अजून काय दिलं पाहिजे देवाने आपल्याला? थांबलं पाहिजेत कुठेतरी. पण विनोवाला इन्व्हावाल्याकडे पाहतं, इन्व्हावाला इंडिओरवाल्याकडे पाहतं. पण इंडिओरवाल्याला का थोडी खाज आहे का महाराज? इंडिओरवाला ते सनरूफ काढून हेलिकॉप्टरकडे पाहतं. म्हणजे समाधान ही गोष्ट नाहीये. समाधान जर तुम्हाला पाहिजेत असं ना, आहे त्या परिस्थितीमध्ये पहा. महाराजांनी सांगितलं, कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारे मंडळी, एक दिवस माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर लोक तुम्हाला बसवतील. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल
की पायी चालताना पायामध्ये चप्पल सुद्धा नसल. मग लक्ष देऊन ऐका, सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा कृपा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची आहे. आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नसल ही सुद्धा कृपा कोणाची आहे? ज्ञानोबराय तुकोबरायची. ताण नका घेऊ, ज्याच्या त्याच्या परिस्थितीने ज्याला त्याला त्या गोष्टी आवाज कमी कर. मग जशी स्थिती आहे तैसा परी राहे, जशी स्थिती आहे तैसा परी राहे. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता, हरपली चिंता. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. लोक उगाच भरत महाराज झाले एका कीर्तनाचे 15,000 देत नाही, घासावं लागते त्यासाठी. कन्हून आणि कुथून पैसे वाढत नाही, नावही वाढत नाही. तुम्ही कन्हून जे जे कणले त्यांचे पाकिट कमी झाले, ते घरीच बसले. अरे ज्या अर्थी तुम्ही एवढ्या लांबून त्या माणसाला बोलवलं त्या अर्थी काहीतरी ताकद असेल का नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? हे बघा, कीर्तनकार कीर्तन करत असताना, गायक गायक करत असताना सुद्धा तुमचं लक्ष त्या माणसाकडे जातं, आमच्या लखनजीकडे जातं. काहीतरी त्यांनी प्रॅक्टिस केली असेल ना महाराज. उग कसे कोणाला बोलवतील? माझी तरी संप्रदायातल्या मंडळीला विनंती आहे, आपल्या माणसाचं कौतुक करायला शिकावं महाराज. जळून काहीच फायदा नाही, जळून फक्त मुळव्यात झाला लोकांना, बाकी काही झाला नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धांच्या त्या गोष्टी भेटतात ना महाराज. तुम्ही किती रडले म्हणजे आमचं काही कमी होणार आहे? उलट वाढत चाललंय. कमी तर काही विषयच नाही महाराज. आणि काय ताण घ्यायचा? हा असं म्हणा ना, आपला एक गुरुबंधू एवढा मोठा झाला, त्याचा स्वाग त्याच्या हाताला धरून पुढे चाला, तुमची प्रगती होईल, बरोबर आहे का नाही? तुम्ही काही लोक तर इतके कुचके, काय झालं यांना गोळ्या घातल्या पाहिजेत भरत महाराज. एवढे मोठे मोठे काय काय बोलवायचे, मग तू कर. होते का लोक गोळा? बघ ना, तुला सा लावता येत नाही. असं नाही महाराज. अरे त्यांचं वय 35 असेल, 35-34 आहे का बघा? 32 आहे, बरोबर आहे का नाही? 32 वर्षातले फक्त त्यांच्या माहेनं त्यांना 8 वर्ष सांभाळलेलं आहे. 8 वर्षापासून 32 वर्ष झाले. हा माणूस दररोजचे 4 तास रियाज करतो, तेव्हा महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. कसं जमणार? मग अशी आमच्या बाळूमामाला म्हणलं 30 वर्ष झाले तुम्ही गळ्यात टाळ घेऊन कीर्तनकाराच्या मागे सेवा करतात. उगा लोक नाही मानत हो महाराज. सेवा करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. एवढ्या सहजासहजी लोक तुम्हाला मानणार नाही. कन्हारे गावातच आहे, तालुक्यात सुद्धा नाही गेले. विठाला जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. मी हे सांगत होतो तुम्हाला, समाधान नावाची जी गोष्ट आहे, आनंद नावाची जी गोष्ट आहे, ती थांबण्यात आहे. ठेविले अनंते तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग साधू संतांनी ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहिलं, लोक युवा होतात, मोठे होतात, वृद्ध होतात, माणसं मरून जातात. लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही. आपण आलोय कुठून? आपल्याला करायचं काय? नुसती धावपळ चालू आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे, काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसले आहात, त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत?
जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये, अजगर तोंड बंद करण्याच्या अगोदर सावध व्हा. महाराज सांगतात सावध होऊन करायचं काय? करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. कशासाठी? येणे नो हे जन्म यमाची आता नाहीशी या साधना करा काही. जेवढे काही वारकरी संप्रदायामध्ये संत झाले त्या संतांनी फक्त रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. स्मरण करा पंढरीनाथा. सर्वच सांगितलं. धन आणि भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने देहे सीतायाम पर लोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. तुम्हाला आणि मला जीवनामध्ये जे दुःख होतं ते ममत्वेमुळे होतं. काय होतं? ममत्व. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. भागवतामध्ये गोकर्ण आणि आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो ममत्वा संबंधानच केलाय. हे पिताश्री देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम तेजत्वम जाया श्रुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगती दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भवभक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे महत्व आहे ते सोडून द्या आणि भगवंताचं भजन करा. धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. काय झालंय माहितीये का? नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय, जे आपलं नाहीच आहे त्याला आपलं म्हणतोय, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख होतंय. माईकवाले दादा नाव काय तुझं? नाथा. नाथा एक छोटासा प्रश्न विचारतो दादा तुला. काळजी करू नको, तुझा अपमान होईल असा प्रश्न नाही करणार मी. टेन्शन नको घेऊ, अजिबात रिलॅक्स राहा. कारण माईकवाल्यावर जेवढे कीर्तनकार, गायक मंडळी, वादक मंडळी प्रेम करतात तेवढे स्वतःच्या बायकोवर सुद्धा कोणी करत नाही महाराज. का? आता दिवसातून दोन वेळेस जर माईकवाले बदलायचे तर आपला सगळ्यात जास्त काळ यांच्यासोबतच चालला महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून नाथा एक छोटासा प्रश्न आहे. हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे रे बाळा? निर्जीव. बस अजिबात दडपण नको आणू, काही टेन्शन नको घेऊ. हा माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपल्यानंतर आपण सर्व मंडळी आपल्या तिकडे निघून जाणार. मी माझ्या गावी जाणार, तुम्ही तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला निघून जाणार. नाथाने हा माईक 4 महिने इथं जरी ठेवला तरी या माईकला नाथाशी काही घेणं देणं
हे जड आहे ना ते निर्जीव, त्याला काही घेणं देणं नाहीये. हा इथं जरी त्यानं चातुर्मास केला तरी त्याला दुःख नाही, नाताशी घेणदेण नाही, बाळूमामाशी घेणदेण नाही, भरतदादाशी घेणदेण नाही, लखनशी नाही, माझ्याशी नाही, किशोरदाशी नाही, कोणाशीच घेणदेण नाही. तो इथंच राहील. पण कीर्तन संपल्याने एखादा माणूस माझं दर्शन घेण्यासाठी आला, त्याच्यातून हा माईक खाली पडला आणि ह्या माईकचं पुढचं टोकन फुटलं. नॅक्निकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. किती खर्च सांगितला? 3000 रुपये. मग माझं उदाहरण संपलं. कीर्तनाकडे या. दुःख माईकला झालं का नाथाला झालं? हा बोलत चला. दुःख कोणाला झालं? नाथाला. नाथाला दुःख होण्याचं एकच कारण, नाथानं फक्त एक गलती केली, हा माईक माझा आहे म्हणला. काय म्हणला? हा माईक कोणाचा आहे? माझा आहे. तुम्ही माझा म्हणला की दुःख सुरू होतं. मी नाही बोलत, प्रमाण घ्या. माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघ, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे. दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगद क्षणभंग निष्ठम वैराग्यराग्र शिको भगवती निष्ठा. हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व सोडून द्या. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हेतू संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. सर्व साधू संतांनी तुम्हाला या जीवन जगण्याचं सूत्र सांगितलंय. नाथ महाराज सुद्धा तुम्हाला आणि मला या अभंगातून विनंती करतात, हे बाबांनो, एवढा सुंदर नर्दे तुमच्या जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. एवढा 3.5 हाताचा नर्दे जगाच्या मालकाने दिलाय ना. मग संसार करू नका असं साधू संतांचं मत नाहीये. संसारी असावे आणि असोनी नसावे. संसार करत असताना आदर्श कमळाचा घ्यायचा सांगितला. कोणाचा घ्यायचा सांगितला? सत्यवादी करी अवतार सकळ, सत्यवादी करी अवतार सकळ, सत्यवादी करी सत्यवादी संसार सकळ. हे आलिप्त कमळ जळी जाईचे, आलिप्त कमळ जळी जाईचे, आलिप्त जळी जाईचे, आलिप्त कमळ जळी जाईचे. हो सत्यवादी करी अवतार सकळ, सत्यवादी करी अवतार सकळ, सत्यवादी करी अवतार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ.
जैसे बसणारे मंडळी, कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही, कमळ गटारात उगवतं. कशात उगवतं? गटारात. पण कमळाचा सगळ्यात चांगला स्वभाव सांगू का? कमळ गटारात उगवतं तरी गटाराचा शिंतोडा सुद्धा अंगावर घेत नाहीये. महाराज सांगतात, असोनी संसारी जिभे वेगू करी. अरे गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी भगवंताला अंतकरणामध्ये ठेवत होते. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. मग संसार करत असताना नाथ महाराजांनी संसार नाही सोडायचा सांगितला, संसार करायचा कसा याचं उदाहरण नाथ महाराजांनी एका दृष्टांतातून दिलंय. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. उदाहरण दिलंय नाथ महाराजांनी, दृष्टांत दिलाय. आपल्या शेतामध्ये आपण इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, काही डाळी वाळत घातल्या, गहू वाळत घातले, गहू हरभरे जे असेल ते कडधान्यामध्ये जेवढं काही असेल वाळत घातलं. एखादा पक्षी आला, चिमणी आली आणि ती धान्य खायला लागली. खरं सांगा, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एखाद्या कावळ्यानं कधी एफडी करताना पाहिली का? एखाद्या चिमणीने कधी 1-2-4 तोळ्याचं लॉकेट करताना पाहिलं? पक्षी जेवढं तुटीमध्ये पेसल तेवढं घेतो आणि काय करतो? उठून जातो. पक्ष्याचा आदर्श नाथ महाराजांनी तुम्हाला आणि मला घ्यायला सांगितलं. हे बाबांनो,
जसा पक्षी अंगणामध्ये उतरतो त्याला जेवढं लागतं तेवढं खातो आणि निघून जातो, त्याला माहिती आहे आपल्याला इथं थांबून फायदा नाहीये. तसं संसार करणाऱ्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कधी ना कधी आपल्याला हा संसार सोडणं आहे महाराज. अरे इथं तुम्ही जेवढे काही मंडळी उपस्थित आलेले, आमच्या रामराम भाऊ यांच्या तेरवी निमित्त असताना सर्व मंडळीने एक विचार करा की तुमची सुद्धा कधी ना कधी तरी तेरवी होणार आहे. ही गोष्टीचा विचार करून काय झालंय माहितीये का, लोक संसारामध्ये एवढे जागृत आहे की गाडी घेण्याची तयारी 4 महिने अगोदरपासून करतात, घर बांधण्याची तयारी करतात, पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढून तिचं लग्न कसवल्याची तयारी करतात. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर झाल्या नाही तरी सुद्धा काही लोक बाशिंग बांधून तयार आहे, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, काही म्हणतात मला नगराध्यक्ष व्हायचंय, काही म्हणतात मला हे व्हायचं, काही म्हणतात ते व्हायचं. मग सगळ्या गोष्टीची तयारी करता का नाही? इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्हीही मरणार आहे मीही मरणार आहे, याची कधी तयारी करणार आहे? याची सुद्धा तयारी केली पाहिजे. अरे संसार करू नये असं नाही, आनंदानं संसार करा महाराज, पण संसार हा जाणार आहे, कोणाचा परिपूर्ण नाही झाला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, बा दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भले लोटले ते मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. याच्या पुढची ओळी किती सुंदर आहे पहा, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसे सुख निद्रा अंथरुण इंगळाचे. माझे गुरुजी सांगतात, पुरुषोत्तम इथं बसणारे जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो, संसार केळीचं पान आहे. कशाचं पान आहे माया हो? केळीचं पान. आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल ना माया हो, तसं तसं ते फाटतं. केळीचं पान शिवता येत नाहीये. आपल्याला असं वाटतं हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल. संसार हा बऱ्यासाठी नाहीच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार सगळ्यांचे प्रमाण पाठ आहे, ते प्रमाण देऊन तुमचे कान हँग करणार नाहीये. संसार फक्त खोटा आहे, खोटा आहे, खोटा आहे. फलकट तो संसार आणि ते सार, इथं फक्त सार काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सत्य साच खरे नाम विठोबाचे. मग संसार जर बीजारोपण दुःखातून झालंय, त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. म्हणून जीवन जगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. जसं पक्षी आल्यानंतर तो त्याचं काम झाल्यानंतर निघून जातो, तसं सांसारिक माणसाने सुद्धा. आता इथून तुम्ही टेंभुर्णी फाट्याहून गाडीत बसले, गाडीचं तिकीट काढलं कुठलं? वसमतचं. कुठलं तिकीट काढलं? वसमतचं तिकीट काढलं. वसमत आल्यानंतर कंडक्टरनं थाप दिली, अय वसमतचा बस स्टँड आला, वसमत आल्या खाली उतरा. एक माणूस म्हणे तिकीट आहे, गाडी तर नांदेडला चालली. आपल्याला काय सरकारच्या बापाची इच्छा जरी असली तरी तुम्हाला नांदेड पर्यंत जाता येत नाही. तिकीट कुठलं आहे तुमचं? तिकीट कुठलं आहे? वसमतचं आहे. तो कंडक्टर सांगतो, तुम्ही वयस्कर आहे बाबा उतरा ना. प्रेमानं दोनदा सांगतो, दोनदा जर नाही ऐकलं तर कंडक्टर त्याची गच्ची पकडतो. आता तू तुझं जायचं मी माझं जाणार, तुझ्या नादी लागणार, तुझ्यामुळं मला 90 किलोमीटरचा फेरा पडला, मी आता तुझ्या नादी लागणार, उतर उतर म्हणलं की गाडीच्या खाली उतरून देतात. तसं एकदा का काळानं तुमची गच्ची पकडली की इच्छा असो नसो, लोक म्हणतात महाराज म्हाताऱ्याला अटॅक आला हो. अर्ध्या तासात जर पेशंट नांदेडला गेला असतं ना तर पेशंट वाचला असता. अरे डॉक्टर जवळ असून पेशंट जय हो. यहाँ पे कोई रह नहीं पाए, वाह, बस यही चला परवान दुनिया मुसाफिर खान दिल चार गली का
चालले होते टू व्हीलरवर. रोड एकदम चांगला होता, हवे रोड आहे. तुम्ही तर बघितलं सर्व पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही एवढा चांगला रोड आहे. आणि ऊसाचे दिवस होते, ऊस काढणी चालू होती ना. एका भरधाव ट्रकवाल्याला जाऊन हे मागून धडकले. पल्सर गाडी होती, 3 जण बसलेले होते. तुम्ही सगळे गाड्यावर धडकलेले लोक आहात का? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. टू व्हीलरवर हे 3 जाऊन समोरासमोर एका ट्रकला धडकले. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्याला दुसऱ्या चरणात घुसायचं. समोरासमोर टू व्हीलरची आणि ट्रकची धडक झाल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे बरं? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? आता हा माईक माझ्या अंगावर पडल्यावर पा खोजायला लागेल का मला लागेल? याच्यापेक्षा किती सोपं करून सांगायचं हो महाराज. उगाच थोडे पैसे घेतो आपण, त्याच महाराज सगळं सोपं करून सांगतोय ना. ट्रकची आणि टू व्हीलरची समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. कधी धडकले नाही का तुम्ही? धडकल्यानंतर तुम्हाला कळत पुढच्याला लागलं पाहिजे. समोरासमोर ट्रकला धडकल्यानंतर कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला. पण नशीबन प्रारब्ध एवढं चांगलं असतं पहा, पुढच्याला काहीच होत नाही. मागचं उडून शेतात पडतं आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय लावणार तुम्ही? पुढच्याला काहीच होत नाही, मागचं उडून शेतात पडतं आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. इथं काय लावणार तुम्ही? इथं काहीच लावायचं नाही. ज्याचं आलं त्याला जावं लागतं, एवढंच लावायचं. बाकीचा शहाणपणा करायचा नाही. बरोबर आहे का नाही? ज्याचं मरण आलं ना महाराज, अहो तो डॉक्टर जवळ राहू द्या, नाही तर त्याच्याजवळ 10 लाख असू द्या, नाही तर तो ICU मध्ये असू द्या, नाही तर कुठेही असू द्या. त्या अहमदाबादचं इमान क्रॅश झालं पाहिलं का तुम्ही? त्यात उपमुख्यमंत्री मेले, सगळे लोक मेले आणि एकच वाचला. म्हणजे तो काही अमृत पिऊन आला होता का? नाही नाही नाही, त्याचं प्रारब्ध चांगलं होतं. काहीतरी गोष्टी त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिल्या असेल, नाही तर कोण मेलं ते माणसंच ओळखू आले नाही, म्हणजे सगळी रात झाली त्यांची. अशाही परिस्थितीमध्ये एक माणूस जिवंत राहिला. याचं कारण मरण आल्यानंतर तुम्हाला कोणी वाचू शकत नाहीये. मग मरणाच्या अगोदर सावध व्हा आणि सावध होऊन काय करा? तैसे असावे संसारी. कसं असावे? जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी म्हणजे प्रारब्धाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध तुम्हाला साथ देईल तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटलणाऱ्या गड्यानो, जगाच्या मालकाच्या बापाला जर मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसले? प्रारब्धावर विश्वास ठेवला पाहिजे महाराज. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. प्रत्येक गोष्टी माणसाच्या प्रारब्ध आधीने. अरे काही लोक या युगामध्ये काही न करता प्रसिद्ध होतात. सरपंचाची निवडणूक आली, 10 जण सरपंच पदाला उभे राहतात. बरोबर आहे का नाही? मग एकच का निवडून येतो? बाकीचे तुम्हाला दारू वाटत नाही का? बाकीचे तुम्हाला पैसे देत नाही का? बाकीचे प्रचार करत नाही का? अहो देतात ते, पण मान कोणाच्या नशिबात आहे? एकाच्या नशिबात आहे. ज्याच्या नशिबात मान आहे ना महाराज. एक छोटं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस बंडखोरी झाली, उद्धव ठाकरेला सोडून शिंदे ज्यावेळेस 100 का 50 आमदारे घेऊन कुठे गेले? गुवाहाटीला गेले. त्यावेळेस तुम्हाला कोण आलं तरी असं वाटलं होतं का शिंदे मुख्यमंत्री होतील म्हणून? हा, सगळ्याला वाटलं आता परत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार, परत बीजेपीचं सरकार, असं वाटलं होतं का नाही? मग शिंदे मुख्यमंत्री झाले का नाही? झाले का नाही? अपेक्षा करायला काय हरकत आहे? आपण पण कोण दिवस येईल कैसा? माणसानं स्वप्न सुद्धा चांगलं पाहिलं पाहिजे. माझा एक मित्र आहे, काल त्याला स्वप्न पडला म्हणे, पुरुषोत्तम मला स्वप्न पडलं आणि मी दिवाळीच्या मुहूर्तावर स्वप्नात लुना घेतली. म्हणला हलकटा, कमीत कमी स्वप्नात तर फॉर्च्युनर घ्यायची का द्या, तिथं का पैसे भरावं लागते का, काय करावं लागतं? अहो काही स्वप्नात सुद्धा चटणी भाकर खाता, स्वप्नात तर गुलाबजाम खाय, तिथं का खवा आणावा लागतो का साखर आहे का पाक आहे? काही माणसंही हलकट आणि त्यांचे स्वप्न सुद्धा हलकट आहे. म्हणून परिस्थिती नसताना सुद्धा स्वप्न चांगले पहा. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या. जोवरी प्राचीनाची दोरी विठोबा
तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत तुमचं प्रारब्ध तुम्हाला साथ देतंय तोपर्यंत माणसाने जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटल ना महाराज, त्या दिवशी काही नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामिनी दूर राही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी घासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी. तुम्हाला जर सोडवणारच भगवान परमात्मा आहे, मला तरी असं वाटतं त्याच्यासाठी थोडा वेळ काढा. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाऊ देऊ नका. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल. चांगला आयफोन घेण्यासाठीचा त्या आयफोनची गॅरंटी आहे, चांगला साऊंड घेण्यासाठीचा साऊंडची गॅरंटी आहे, चांगला माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी आहे. माणसाची काय गॅरंटी आहे महाराज. कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत गेला. लोकायला मरायला उशीर लागत नाही. 2-4 दिवसापूर्वी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आमच्या राऊत महाराजांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता. बाळूमामा एवढा पाठांतर करायचा तो की तो एक पाठी होता. एकदा वाचलं की त्याचं पाठांतर होत होतं. लोक ते पोरं म्हणायचे अरे आमच्यासाठी काही पाठांतर ठेव, एवढं पाठांतर करायचं. आणि काय नाही, 2 वेळेस संडास झाली आणि एकदा उलटी झाली म्हणून सोलापूरला ॲडमिट केला. आणि ॲडमिट केल्यानं 1 दिवसभरात त्याचा प्राण गेला. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येईल काही सांगता येत नाही. अरे आपण भाग्यवान आहात की आपण आपल्या पोलीस पाटलाला पाहिलं. मला नाही वाटत नंतर 101 वर्ष कोणी जगल म्हणून महाराज. आपण 50च्या पुढं जगू का नाही याची गॅरंटी महाराज. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. पूर्वी लोक म्हणायचे माणसं मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागतं, आता म्हातारा होण्याची गरज नाही. आता कोणताही रोग कोणत्या रूपानं कधी येईल. तुम्ही थोडं एखादा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर असेल त्या डॉक्टरला जाऊन भेटा. जो दारू पेत नाही, जो तंबाखू खात नाही, जो गुटखा खात नाही, जो बिडी पेत नाही, जो सिगरेट पेत नाही, अशा 75 ते 80% निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होतो. याचं कारण आपण जे खातोय ते सर्व चुकीचंच खातोय. तुम्ही जे पुड्याचं दूध पिताय ते दूध नाही आहे, ते विष आहे. पूर्वी लोकांना शुगर नव्हती महाराज, आता शुगर व्हायला लागली. अरे ज्या माणसाने कधी हॉटेलचं तोंडच पाहिलं नाही त्याचं ऑपरेशनचे 2 मुळे त्याचे ऑपरेशन झाले. जो दूध सोडून दुसरं काहीच खात नाही. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येऊ शकतो. म्हणून मला एवढीच विनंती करायची, आता शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत परमात्मा करून घ्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले, सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, काळाने तुम्हाला अवकाश दिलाय. मग या काळाने जर अवकाश दिलाय तर बाकीचं काही न करता राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. राम राम स्मरा आधी, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. भगवंताचं चिंतन करा. कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये. नाही लगत साया सजा विवाना करा, सुखी येतो घरा नारायण. भगवंताचं भजन करा. जर नाही तुम्ही भगवंताचं भजन केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि एकदा गेलं ना महाराज की मग परत सुरू होतं. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. म्हणून तुकोबराय सांगतात बुद्धीचा पालट करा रे काही, बुद्धीचा पालट करा रे काही, बुद्धीचा पालट करा रे काही, बुद्धीचा पालट करा रे काही. मनुष्य देह मागुता नाही, मनुष्य आपल्या हिताचे नव्हती सायास, आपल्या हिताचे नव्हती सायास. मागुता जल रे मागुता आपुल्या हिताचे होती सायास, आपुल्या हिताचे होती सायास.
नाहीच मनुष्य देह, किती जरी प्रयत्न केले तरी हा नरदेह नाही ना. मग आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धन वित्त. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नाथ बाबांनी जे तुम्हाला सांगितलंय, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, हेही उदाहरण नाथ बाबाला थोडं कमी वाटलं. नाथ महाराज दृष्टांत देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वस्ती कर वस्ती आला, 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 वस्ती कर वस्ती आला. प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, उठून गेला, प्रातकाळी 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 उठून गेला. तैसे असावे संसारी, हो तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, हो घेतलेल्या अभंगाच्या 3य चरणामध्ये नाथ बाबा सांगतात, वस्ती कर वस्ती आला. एखादा वाट सरू तुमच्या गावातून कुठेतरी तीर्थयात्रेला जात असावा, सायंकाळची वेळ आणि तो तुमच्या तिथं थांबला, ओ दादा मी औंढ्याला चाललोय, भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला चाललोय, रात्र झाली, मला थांबायची व्यवस्था होईल? तुम्ही सांगितलं, हो महाराज एकदम चांगली व्यवस्था आहे. तो थांबतो, जेवण वगैरे करतो, आणि तुम्ही उठण्याच्या अगोदर तो सकाळी 4 वाजता उठून त्याचा मार्ग काय करतो, निघून जातो. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. ही धारणा जर तुमची असेल, पक्षी अंगणी उतरती ही जर धारणा तुमची असेल, वस्ती कर वस्ती आला ह्या 2 धारणा जर तुमच्या असतील, तर महाराज सांगतात, ऐशी असता भय कवन. मग कशाचाच भय तुम्हाला नाहीये. भय कशाचं आहे? काळाचं. त्या काळाच्या भयापासून जर सुटायचं असेल तर जसा वस्ती कर वस्ती आला आणि तो सकाळी उठून गेला, तसं भगवंताने आपल्याला जन्म दिलाय. जोपर्यंत आपलं कर्म आहे तोपर्यंत प्रपंच करा, आणि प्रपंच करत असताना आपल्याला भगवंताने परमार्थ करण्यासाठी पाठवलं. ही धारणा प्रत्येकाने ठेवा. निश्चित माझा भगवान परमात्मा तुमची संसाररूपी नौका पैल तिरल नेल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या तेरवीनिमित्त आपण सर्वच मंडळी उपस्थित आहोत. आपल्या गावाचं वैभव, देव माणूस म्हणलं तर काही वाव कसं होणार नाही आहे. 101 वर्ष भगवंताने कलियुगामध्ये तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य दिले. किती वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे? 100 वर्षाचं आयुष्य असताना सुद्धा भगवंताचं सुद्धा तोडून 101 वर्ष हा महात्मा जगला. याचं कारण फक्त जीवनभर समाजाची सेवा केली, लोकांच्या अडचणीमध्ये उभे राहिला. गोर गरीब माणसाच्या मुलीचं लग्न असेल तर मुलगी जाईपर्यंत भांडे घासेपर्यंत यो माणूस उभा राहिला. चेहरा पाहिल्यानंतर बघा तो पाटील की थाट, मस्त मिशा पिशा, हा गावचे पाटील होते, बरोबर आहे का नाही? तेवढा थाट होताच महाराज, बरोबर आहे का नाही?
हे मिशा पिशा हे बघा ते बाबाची बघा बरं ते आमच्या बाबा वजनात आहे बघा की आता माणसं आहे का बाई ओळखूच येत नाही महाराज कठीण टाळा एवढा अवघड झालं बरोबर आहे का नाही अरे तुम्हाला म्हणायचं तरी कसं महाराज मर्दानगी पाहिजे ना मिशी बघा ना त्या बाबाची बाबा थोडं उभं राहता माझ्यासाठी एकदा उभं राहा तुम्ही फक्त हा एकदा राहात हा ती मिशी हा बसा वा वा याला म्हणतात बा मर्दानगी बरोबर आहे का नाही विशेष आहे का नाही अरे जुने लोक जे होते ना महाराज 100 वर्ष जगणं सोपं आहे का जगूच शकत नाही तुम्ही जगसाल काय सांगताय ते मी तर एवढे वर्ष जगू शकत ज्याची त्याची ज्याला त्याला गॅरंटी आपण काय दिवे लावलेले आपल्याला चांगलं माहिती आता रात्रंदिवस एवढा प्रवास झालेला एवढं वर्ष कसं जगल माणूस जगूच शकत नाही महाराज का पूर्वीचे लोक एवढं जगण्याचं कारण सांगतो पूर्वी खाणंही चांगलं होतं लोकांची बैठकही चांगली होती आणि लोकांची विचार सुद्धा चांगले होते अरे गावात जर एखाद्या माणसाचं पोट दुखायला लागलं ना महाराज तर अख्खं गाव गोळा होत होतं ही त्यांनी कमवलेली संपत्ती होती महाराज आता घरा शेजारचा माणूस जरी मेला तर आपल्याला 2 दिवस कळत नाही ही तुमची माझी पैशानं डेव्हलप झालोय आपण संपत्ती आली गाड्या आल्या घोड्या आल्या मोबाईल आलं सगळं काही आलं पण 2025 मध्ये माणसं विचाराने भिकारी झाले आणि अशा भिकारी जगामध्ये सुद्धा एवढं चांगलं काम करणारे आमचे रामभाऊ पाटील यांच्या तेरवी निमित्त त्यांच्या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं महाराज नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे त्यांचे जेवढे काही मुलं असतील नातेवाईक आप्तेष्ट मंडळी तुमचे वडील ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल मला त्यांच्या नातवाने सांगितलं म्हणे पंतू सुद्धा पाहिले म्हणे आमच्या बाबाने आजोबाने म्हणजे मुलाची मुलं नातू आणि नातवाला सुद्धा म्हणजे पंतू पाहिले एवढी चांगली त्यांची प्रकृती होती चांगलं पेरलं तर चांगलं उगवल ते वैकुंठातून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल एवढे सुंदर गुणीजन महाराज मंडळी सगळं पाहत असेल तर मला तरी असं वाटतं तुमच्या बापाने 2 हात वर करून तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला असेल एवढं सुंदर नियोजन त्या कुटुंबियांनी केलं आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला मी यावं तारीख व्हावी अशी तळमळ आमच्या पांडुदादाची खूप होती महाराज पांडुदादाचे त्यांचं नाव बालूमामा पांडुदादा सकाळपासून त्या माणसानं कमीत कमी 40 फोन केले असेल बालूमामा बाबा कुठं आले ज्यानं तारीख घेतली त्याचं खूप अवघड असतं महाराज कीर्तनकार रद्द जर झाला ना तर ज्याचा बायको ऐकत नाही ते सुद्धा शायनिंग मारून जातो अरे तू तारीख घेतली ना असा अवघड कार्यक्रम आहे आमच्या पांडुदादानं खूप सुंदर नियोजन केलं पांडुदादाने बाळूमामाला सांगितलं आणि आमच्या बाळूमामा सुरेगावकरांमुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलं नजर लागाव माझ्या जीवनामध्ये तेरवीच्या कीर्तनाला एवढं सुंदर वातावरण पहिल्यांदा भेटलं महाराज एवढे लोक एवढे शांततेने ऐकाने एवढे गुणीजन मंडळी कुठं पाहायला भेटत नाहीये महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये 3 भरत झाले किती भरत आहे 3 ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं तो जड भरत 1 बरोबर आहे का नाही आणि प्रभू रामचंद्राचा भाऊ भरत 2 आणि महाराष्ट्रामध्ये ज्याचा पखवाज ऐकल्यानंतर कान तृप्त होतात हा 3रा भरत बरोबर आहे का नाही भरत दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमच्या भागाचं वैभव वाजवणंही गोड स्वभावही गोड आणि दिसणंही गोड हे 3 गुण एकाकडे भेटत नाही महाराज कधीच बरोबर आहे का नाही हे 3ही गुण आमच्या लखनदादासाठी देवाने दिले त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आता 10-12 दिवसापूर्वी आळंदीकरांनी भजन गौरव म्हणून हा पुरस्कार हिंगोली जिल्ह्याचं वैभव असणारे आमचे बाळूमामा सुरेगावकर यांना दिलाय मामाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि आज आवर्जून बऱ्याचशा दिवसानंतर त्यांची चाल ऐकली मी कमीत कमी 3 वर्ष झाली असतील बरोबर आहे का नाही म्हणजे चाल सध्या मागं ठेवून सुंदर असे कीर्तनं त्यांना चांगले कीर्तन आहे सुंदर असं गायीचंही रक्षण करतात गोशाळाही आमच्या किशोरदादा देवटेंची आहे दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांनी विना घेतला होता पंचपतीला काय बाबांचं नाव संतोष महाराज त्यांनीही खूप सुंदर मागाशी प्रमाण दिलंय दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज सर्वच पंचक्रोशीतील महाराज संत मंडळी गायक वादक महाराज मंडळी बाळ गोपाळ सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि अख्ख्या परिसरामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये माईक सिस्टीममध्ये ज्या आमच्या नाथाचं नाव आहे त्या नाथासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा अगदी सर्वच मंडळी तुम्ही आहे सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष ज्ञानेश्वर